क्योंकि जो भी करना था मेरे भीम ने खुलेआम किया और कभी ना मेरे भीम ने आराम किया। कोई ना कर सका इतना महान काम किया, इसीलिए मेरे भीम के सामने अच्छे अच्छों ने सलाम किया, अच्छे अच्छों ने सलाम किया। इसीलिए मेरे भीम के सामने अच्छे अच्छों ने सलाम किया। कैसे सलाम किया देखिए, हमें अभिमान है सोचो, कैसे सोचो, हमें अभिमान है, अभिमान है, जब पहचान सभी को सम्मान, अरे ऐसा सभी साहेब खामगाव यांच्याकडून 200 रुपयाचं धम्मदान आलं आहे। मला जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवायचं आहे आणि त्यांचं काय म्हणणं आहे, हमें अभिमान सभी को सम्मान, ऐसा संविधान।
असे माझे मोठे बंधू धमक आणि त्यांचं काय म्हणणं आहे हमें अभिमान क्या बगावत से ना देखो इन झोपड़ियों में इनमें तो सच्चाई पलती है बगावत से ना देखो इन झोपड़ियों में इनमें तो सच्चाई पलती है बगावत ये नहीं करते यही तो इनकी गलती है क्या बगावत से ना देखो इन झोपड़ियों में इनमें तो सच्चाई पलती है बगावत ये नहीं करते यही तो इनकी गलती है अरे बगावत ये करते तो सारा जहां दिला देते बगावत ये करते तो सारा जहां दिला देते अगर संविधान मेरे भीम बाबा ना लिखते तो पूरा हिंदुस्तान जला देते पूरा हिंदुस्तान जला देते और संविधान ने कहा वो मिश्रा तो अनुपम खेर संविधान हा सुद्धा विषय म्हणला की भडव्या तुने तुझ्या मायचा नवरा बदलवाला म्हणला का नाही म्हणला का नाही आता त्याच्या मायचा नवरा बदलवाले सोयरी करा लागल का नाही पण सोयरी केली या युवायला न्याय लागल का नाही नाही पोरा तुझ्या नाक दोरा आहेस का तू बरा मिळत चबरी हो बरं हा दिसते तसं नसते म्हणून जग फसते तू पेन कागद घेऊ नको तू बसतात माझ्या गँग मध्ये आहेत आज पेन्शन नको घेऊ तुला पेन्शन देतो मी सकाळी पहिलं तू 400 दाबले माया आताच्या आताच पुरे वसूल करतो व्याजा सगट चुप राह तू तिथंच बघ पाय बाईच ऐका लागल तुले नाही तर घरात घेऊन ये दे मिस कॉल मारला तुला बाहेर ठेवते माई बहीण हा अरे बरं बोल काकी लाडक्या बहिणीचा विषय सांगला विश्राचा विषय सांगितला अनिल मिश्राचा खरं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फॅशन आता मनात ते वेगळा ट्रेंड चालू होता बाबासाहेब आंबेडकर फैशन 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 इतनी बार फैशन फैशन बोलने के बजाय भगवान का नाम लेते तो स्वर्ग नसीब होता अरे वा उलट हलकटा भगवानचं नाव आम्ही काय घेऊ हा बाबासाहेब आंबेडकर फॅशन नाही भाड्या तुझ्या माझ्या घरचं राशन आहे बाबासाहेब आंबेडकर फॅशन नाही आहे ही आमची पॅशन आहे बाबासाहेब आंबेडकर फॅशन नाही आहे हे तुझ्यानं माझ्या घरचं राशन आहे म्हणून आम्ही पोटभर खाऊन राहिलो आहे का नाही संविधान बाप तो बाप रहेगा म्हणलं ना गाणं बाप तो बाप रहेगा बाप तो बाप रहेगा मला माहित आहे बाप तो बाप पण माया मी जरी लहानशी होती तरी समजूर सारंग काका म्हणे माया आबा म्हणे बाप माया बाप म्हणते बाप मी म्हणतो बाप त्या माया पोरगा म्हणते बाप किती लोकांना गाणं ऐकलं बाप तो बाप रहेगा आता गाऊ राहिला का आपण पैदा झालो तरीच आमच्या कानावर पडलं ते समजूर सारंगचं गाणं फक्त एवढं की हिंदीत गाऊ राहिला ते मराठीत होतं पण बाप त्याच्या दादाचाही होता बाप त्याच्या नानाचाही आहे बाप त्याच्या खानदानी किती येतील जातील सगळ्यांचाच बाप राहील हे तुले माहित आहे तुले माहित आहे मला माहित आहे त्याच्यापेक्षा वेगळं काय प्रश्न आहे का नाही त्याच्यापेक्षा वेगळं काय तू म्हणते त्याच्या माईचा नवरा बदलवा लागल तर दुसरा नवरा पटकन पाहून ठेव तू न मी जाऊन सोयरी कस करून येऊ हे काम तू न मी कारण आम्ही गायक नाही आहोत आम्ही प्रबोधन करणे आहोत आम्ही बाबासाहेबांचे विचार समाजापर्यंत पोहोचवणारे एक पोस्टमॅन आहोत आणि लग्न जोडे आहोत आम्ही त्याच्या माईचा नवरा बदलवाले आम्हाला लग्न जोडा लागेल का नाही पहिलेच पोरी भेटत नाही बायका घरी नांदू देत नाही कसाही असून डोळाभर दिसू माय म्हणते का नाही कसाही असून डोळाभर दिसो आणि हा म्हणते बाप तो बाप रहेगा बाप तो बाप रहेगा सभी को सम्मान
ऐसा संविधान। सभी लोगों को कैसे अधिकार देता है? चुन करके आए कोई भी तहत से शासन चलता है। चुन करके आए कोई भी की 4 लाईनवर सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. स्पेशली अमर साहेब तुम्ही लय मागं बसले, इकडचे सगळे लोक हे रिकामी जागा भरा. गणित सोडणं शिकवलं मास्तरींना, मग रिकामी जागा कोणी भरून कोण ना राहिलं. मला तुम्हाला इकडे उभं राहून पाहावं लागते. या ना पट्टे हो, इकडं पुढे या ना रे. कोणाला भेटा रे तुम्ही, या ना. तुम्हीच तर लढाई करू शकता. पुढे बसा, या इकडं. माहोल बनवणारे लोक पुढे पाहिजे बा. हे पुरं हे रिकामी जागा भरा रे, हे गणित पूर्ण करा रे. उद्याची भावी पिढी रिकामी जागा भरा, हे खुलं बरं दिसत नाही. मागचे सगळे पुढे आम्ही विनंती करते कि जो देख रहे हो तुम ख्वाब कहां से लाओगे, और रोशन करने के लिए आफ्ताब कहां से लाओगे. तुम संविधान बदलने की बात करते हो मनुवादियों, पर लिखने के लिए 32 डिग्री वाला बाप कहां से लाओगे. से नहीं, लेकिन प्रेम सम्मान से मिलता है, डटकार से नहीं. और मिशन काम से चलता है, सत्कार से नहीं. तुमको न्याय अधिकार मिले हैं भिन्न के संविधान से, किसी भी देवी देवता के चमत्कार से नहीं. कोणत्या देवी देवतावर मी टीका करत नाही. सर्व धर्म समभाव आपण गुण्यागोविंदाने आनंदणारे लोक आहो. पण बाबासाहेब म्हणतात श्रद्धा ठेवा रे, अंधश्रद्धेत मरू नका. अंधश्रद्धेत मरू नका. श्रद्धा असू द्या पण अंधश्रद्धा नको. आणि म्हणून आज तुम्ही इलेक्शनला उभे राहा किंवा एखाद्या एक्झामला तुम्ही बसा, तुम्हाला देवापुढे नारळ फोडल्याने, कोणती अंधश्रद्धा पाडल्याने पास होणार का? तुम्ही निवडून येणार का? माणसांचे मन जिंकणं शिकावं लागते. माणसांना ओळखावं लागते. माणसांसमोर जावं लागते की बाबा रे मी उमेदवार आहो, या क्षेत्राचा मायाकडे लक्ष दे. मग तो दुश्मन असू द्या, दोस्त असू द्या, रिश्तेदार असू द्या का कोणी असू द्या. देवापुढे हात जोडल्यानं कोणी आजवरी निवडून आलं का? पण एक जण आलं बिहारमध्ये, मैथिली ठाकूर. ते माया सगळी गाणी म्हणते. आमदार झाली पोरगी 25 वर्षात. कोणतं काम आहे समाजाप्रती का? तिकडे बिहारमध्ये आमच्या समाजाचे लोक नाही का? त्याला लोक ओळखत नाही का? समाजाप्रती त्यांचं काम नाही. ते काहून निवडून आले हा मला प्रश्न नाही आहे. मग असे जर लोक निवडून आले तर मग समाजात काम करणाऱ्यांना का आत्महत्या करावी का? काम करणाऱ्यांनी आत्महत्या करावी का? जो समाजासाठी राबते. आणि म्हणून चुन करके आए कोई भी तहत से शासन करता है. समान न्याय देता है, छोटा बड़ा अगर कोई हो न्याय बनकर मिलता है. आए कोई से शासन करता है, छोटा बड़ा अगर कोई हो न्याय बनकर मिलता है. होठों पे मुस्कान है, उस पे कुर्बान है. होठों पे मुस्कान है, उस पे कुर्बान है. गांधी का
संविधान संविधान बदलण्याच्या कोशिश करतात. संविधानावर बरंच आमच्या या लाडक्या संविधाननी बरंचसं प्रबोधन केलं, पण त्यांना काय म्हणायचं आहे की आम्ही बुद्ध विचारधारेचे आहो, आम्हाला बुद्धाचे तत्वज्ञान सोडायला लावू नका. आम्हाला हॅलो साधा काउन ड्राय काउन करू राहिली तुम्ही, ड्राय नका करू ना प्लीज, द्या जरा की आम्हाला बुद्धाचे तत्वज्ञान सोडायला लावू नका. कारण आम्ही जर बुद्धाचे विचार धम्माचा प्रचार प्रसार आणि आम्ही जर आमच्यामध्ये हे गुण सोडू तर त्याच्यामुळे वातावरण फार बिकट होईल. कसं होईल? जय भीम वाली पोर हे सगळे शाही ठाकूर बसले मांग, सगळे पोट्टे पुढे या कि हम जय भीम वाले हैं. सब लोग सामने आएंगे. कॅमेरे के इकडे या, समोर आंबोरे साहेब जरा या पटकन या, लाजू नका. जो लाजला तो गेला. आता संधी आमदार व्हायची, या पटकन पुढं. हा या सगळे पोरं या, पोरं एका मिनिटात उठाणार रे. बाबासाहेबांचे लेकर बांधून या लवकर. पोरा परश्या ये ना पटकन, काय लाजतं भाई, पुढे लवकर. इथं हा 4 लाईन तुम्ही सबके लिए. खिशात पैसे नसेल तरी टाळ्या वाजव जा. बाबासाहेबांचे लेकर हा तुम्ही हात बांधून उभं नाही राहायचं. दुश्मन के सर पर हाथ रखते हैं, हाँ जय भीम वाले हैं कुछ और बात रखते हैं. वक्त आने पर दुश्मन के सर पर हाथ रखते हैं. अरे खैरलाल जी का बदला तो हम कब का ले सकते पाटिल, लेकिन बुद्ध गौतम के घराने से हम ताल्लुकात रखते हैं. कमजोर है का? चलो मेरे साथ बोलना है सभी को. जोर से बोलो, ताकत से बोलो, बोलना पड़ेगा. अरे आला रे आला, इकडून आला, तिकडून आला, दारू पिऊन पेला. क्या बात है, तू सुंदर आहे ना. गडबडीत खायचं नाही, तोंड जळते. जोरदार टाळ्या वाजवा पोरांसाठी. गफलतीत अशी कामं करायचे नाही. समझदार को इशारा काफी होता है. जय भीम वाली कमजोर आहे का तुम्ही? अंबोरे तिथंच उभं राहायचं आहे कि जब तक चांद सूरज धरती पे अंबर रहेगा तब तक भीम जी का नाम लबों पर रहेगा. बच्चा बच्चा गर्व के साथ अशोक जय भीम रहेगा और पंचशील के साथ नीला परचम लहराएगा.
संविधान जाडतो म्हणल्यानंतर तुम्ही हाताशी बांधून उभे राहाल का सेल्फी काढत राहाल त्याची का रील काढत राहाल का व्हॉट्सअपवर चॅटिंग कराल गर्लफ्रेंड हॅलो डार्लिंग कशी आहेस तू तुम क्या करेगा जय भीम वाला क्या बात है छप्पन छप्पन खरंच का? खरंच का? रेकॉर्डिंग हो रही बरं. वारसदार क्या बात है वारसदार हा म्हणते संविधान क्या बात है जय भीम वाली शांती दुधाचे तत्व आम्हाला सोडायला लावू नका अमोरे साहेबांसाठी की शांती दुधाचे तत्व आम्हाला सोडायला लावू नका पुन्हा इथे वाघाची डरकाळी फोडायला लावू नका अरे युद्धापासून आम्ही खूप दूर आलो अमन नाईलाजाने आम्हाला तलवारी काढायला लावू नका जय भीम वाली पोरं समजू नका कमजोर संविधान लढण्याची जर भाषा कुणी करतील बुद्ध बाजूला बुद्ध बाजूला बुद्ध बाजूला ठेवून या काय करतील मग त्या भीमाले बुद्ध बाजूला बुद्ध बाजूला बुद्ध बाजूला ठेवून या तुझ्या घरात येऊन ₹500 धमदान आलंय त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि काय म्हणते बघा संविधान आहे रे देशाची शान अरे संविधान आहे रे देशाची शान रक्षणासाठी आम्ही रक्षणासाठी आम्ही देऊ आमचे प्राण आताच आमचे पोरं म्हणले की संविधान जाळलं तर आम्ही गप्प बसणार नाही आम्ही तलवारी भाले काढू बरोबर आहे आमचं पोट्ट महाराचं बौद्धाचं चौकात गेलं 50-60 लोक चर्चा करायला लागले ते आलं बी म्हणते ते पाय म्हणते ते आलं छाती काढून चालते का नाही कशामुळे काढते त्याच्या बापानं कमवली इस्टेट म्हणून नाही चालत तो त्याच्याकडे अमाप संपत्ती म्हणूनही नाही चालत तो त्याच्याकडे डिग्र्या म्हणूनही नाही चालत तो माया बाप संविधान लिहिणारा घटनाकार आहे म्हणून छाती काढून चालते तो कारण त्याची बाप नाही आहेत ना आमचा बापाचा अभिमान आहे आम्हाला आणि मग हा कसा म्हणते बे म्हणते नांदी ना लागाचं पोट्या म्हणते 1956 मध्ये जरी बौद्ध झालो असलो महाराची औलाद हा म्हणते साल्या 56 कापून देवीन म्हणते त्याच्या संग त्याला माहिती की 56 काड्याही तोडता येत नाही गौऱ्याही वेचता येत नाही ताकद मोठी बेटी आहे हा मग काय म्हणते ते पोट्ट बा तुम्ही या जरा चौकात रे बाबासाहेबांच्या
किती लावले होते का? विश्रांतवाडीला 1.5 करोडाचा एक डीजे. 1.5 करोडचा एक डीजे. सांगा आता किती मोठी गोष्ट आहे. 1.5 करोडचा डीजे. अभिमान वाटते ना? आशीर्वाद वाटते. अभिमान वाटते. जोड्यानं मारा 1.5 करोडचा डीजे करणाऱ्याला. काऊन मारा? आपल्या लेकराच्या शिक्षण पाण्याला तेवढे पैसे लावले असतील का? एखादी शाळा, गरीबाईले मदत, कुठं आपले वाचनालय, त्याच्यात पैसा घालवला असता. एक दिवस नाचल्यानं काय भेटलं रे आपल्याला? नाच 1 लाखातही नाचलं होती. करोड लावायची काय गरज आहे का? हा? असं का? तुला उद्या मला सांगायला तर तुला अशा तर जीवन दाखवतो की तुला फायद्यावर रड येईल का? लोकायले अन्न नाही रे खायले, लोकायले घर नाही रे आपल्या राहाले. काय परिस्थिती आहे तुम्ही समजू शकत नाही. एवढी कंडिशन खराब आहे. काका बरोबर आहे काका? तुम्ही चंद्रपूर जिल्ह्यात भामरागड जिल्ह्यात येऊन पहा. भामरागडकडं काय परिस्थिती आहे आमच्या लोकांनी. मी स्वतः डोळ्यानं पाहिली. इकडे तुम्ही सुखी आहात, तिकडे पहा लोक किती दुखी आहे. आणि म्हणून तुम्ही या जरा चौकात पडतील. बुद्ध बाजूला ठेवूया, बुद्ध बाजूला ठेवूया, तुमच्या घरात येऊन